असावेत तर एखादा वनवा लागला ना दुःखाचा तर तो दुःखाचा वनवा शांत करण्यासाठी धावून येणारे मित्र असावे। वाट चुकणार नाही जीवनी भयकुनी वाट चुकणार नाही जीवनी भय तुझी वाट चुकणार नाही जीवनी भय तुझी वाट चुकणार नाही जीवनी भय तुझी एक तू प्रकट आरशा सारशा मित्र बघा मध्ये गाणं एक तो मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा असा मित्र असावा। आणि हे मैत्रीचं जगविख्यात नातं प्रत्येक वेळेला ज्यांचं नाव घेतलं जातं ते म्हणजे श्रीकृष्ण आणि सुदाम्याचं। कारण ते दुःखातही सोबत आहे आणि सुखातही सोबत आहे। याचा जमाना आला इंस्टाग्रामवर 1000-2000 मित्र मैत्रिणी, फेसबुकवर 5000-10,000 मित्र मैत्रिणी, आणखी हाईक वरती ट्विटर वरती एवढे सगळे मित्रमैत्रिणी असतात कुठं फेसबुक वरती। आणि जर रस्त्याने जाता जाता अपघात झाला, ऍक्सिडेंट झाला आणि 4 दिवस दवाखान्यात ऍडमिट असेल तर मात्र एवढे असून जवळ
हे मैत्री काय करायची? अहो संकट प्रसंगात जो धावून येतो तो खरा मित्र, नाहीतर सुखात तर सगळे मात्र माझं माझं म्हणू म्हणू खाऊ लागायला सगळे मित्र सोबत येतील, पण ज्या वेळेला तुम्ही दुःखात आहे ना, तर तुमच्या दुःखाची काठी बनायला कोणता मित्र जवळ येतो तो खरा मित्र आहे. आणि म्हणून मैत्री करताना जरा जपून. वंदनीय महाराज सांगतात, जो सत्याविण शब्द न बोले, जो सत्याविन शब्द न बोले, जो सत्याविन शब्द न बोले, सहज को नसे मित्रा कर मैत्री शब्द न बोले, मित्रा कर मैत्री त्याशी. कारण हे मैत्रीचं नातं मात्र रक्ताचं जरी नसलं ना, तरी या रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे. पण ते मित्रत्व करताना जरा जपून सहभागी व्हावं, ही खरी मैत्री. नाहीतर सुखात सगळे सोबत आहे आणि दुःखात साथीला नाही, तर तो मित्र मात्र फक्त नावापुरता. आणि ही मैत्री का? कारण सांगितलं ना, माझ्या म्हणून सगळं येते. एखादी बिमारी झाली, ऍक्सिडेंट झाला, दवाखान्यात 4 दिवस असेल तर पाहायला एकही आला नाही, तर मग काय करता या 10,000 मित्राचं? फेसबुकच्या नावापुरते ऍक्सिडेंट झाला, हात लावायला कोणी नाही, 4 दिवस दवाखान्यात राहिलं, पाहायला कोणी नाही. काय ती मैत्री? म्हणून मैत्री असावी. त्या मैत्रीत वयाचं बंधन नसतं. दुसऱ्याच्या सुखात सहभागी व्हावं.